गौरी बाबा अरे बाबा गुड मॉर्निंग, आइए ना। मी चहा ठेवलाय। नाही चहा चहा ऍक्च्युली काय झालं सकाळी मला त्या प्रॉपर्टी डीलरचा फोन आला होता। इथे शेजारच्या बिल्डिंग मध्ये एक चांगला फ्लॅट आहे। बाबा पर अभी हम यहाँ सेटल। अरे सेटल काय इथे किती वर्ष राहणार तुम्ही? अरे या घरात नळ सुद्धा नाही साधा। तो बाबा हम मकान मालिक से बात करते हैं ना नल की। अरे पण त्या नळात पाणी तर यायला पाहिजे। अरे घर अतिशय हवेशीर आहे, 24 तास पाणी आहे, बाग बगीचा काय नाहीये तिथे। तुम्ही एकदा घर बघून द्या, वाटेल तर 6 महिन्याचं भाडं मी भरतो, भाडं खूप कमी आहे। नाही बाबा, बाबा हे बघ खरंच गरज नाहीये। अगं ते पैसे नंतर परत करा ना मला। आता घर बघून तो येऊ, तुम्हाला आवडेल। पर बाबा अभी घर बदलने की जरूरत नहीं है। अरे परवडत असेल तर काय हरकत आहे। एक सांगतो तर बिल्डिंग खाली बस स्टॉप आहे, तुला उन्हात तारात चालायला लागणार नाही, कळलं? पर बाबा अरे बघून यायला काय हरकत आहे एकदा। बस बाबा। बाबा देखिए, अगर आप हमारी बात कर रहे हैं तो हमारी बात तो सुनिए। हम यहाँ घर बसाने के लिए नहीं आए, हम अपनी पत्नी को वापस ले जाने के लिए आए हैं। हम आपको ये समझाने के लिए आए हैं कि आपकी बेटी है आपके आंखों के सामने नहीं, वहां बनारस में अपने ससुराल में ज्यादा खुश रहेगी, क्योंकि वो हमारा घर है। शिव, शिव तू जरा हे बघ, तू जरा शांत हो। बोलू दे त्याला। माझी सोच बदलायची ना त्याला। नाही माझी सोच बदलेल तो, कारण मी ब्रॉड माइंडेड आहे, कूपमंडूक वृत्ती नाही माझी। पर तेरे घर वाले उनका क्या? तुम्हारी पत्नी को अपनी बहू नहीं मानते वो, उसका क्या? ऐसी बात नहीं है बाबा। जितना करीबी रिश्ता हमारा है उस घर से, उतना ही गौरी जी का है। जितना हक हमारा है उतना ही गौरी जी का है। अरे हेच तो सांगतोय मी। शायद अपने लोगों को पहचाने में गलती की है तुमने। जिस घर को तुम गौरी का घर बता रहे हो ना, वो घर तुम्हारा भी नहीं है अभी, क्योंकि तुम्हारी अम्मा उस घर से कानून बेदखल कर रही है तुम्हें। आणि ही बातमी तुझ्या अम्माने मला तुला द्यायला सांगितली होती। आज तुझ्या फुफाजींचा फोन आला होता। मी मुलीचा बाप आहे ना, तेव्हा माझ्या जावायला त्याच्या घरच्यांनी घरापासून वेगळं केले मला माहित असायला हवं, म्हणून त्यांनी फोन केला। जरा डोळे उघड, त्या घराच्या आणि घरच्यांच्या जीवावर बनारसची जी खोटी आशा लावून बसलायस ना ती विसर, आणि मुंबईत नव्यानं संसार सुरू कर। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.